महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पांडेवाडी गावची वार्षिक पांडवजाई देवी यात्रा 2023 भक्तिभावे उत्साहात साजरी। मौजे पांडेवाडी तालुका वाई जिल्हा सातारा पुराणिक ऐतिहासिक पांडवगड आणि याच पांडवगडाच्या पायथ्याशी वसलेलं खेडेगाव पांडेवाडी, पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पांडेवाडी गाव आणि या गावची वार्षिक पांडवजाई देवीची यात्रा दिनांक 5 फेब्रुवारी 2023, ताजी यात्रा तर 6 फेब्रुवारी 2023 रोजी शिळी यात्रा अशी अनेक वर्षांच्या परंपरेनुसार विविध धार्मिक रूढी परंपरेच्या नुसार पूजा अर्चा करण्यात येत असून पांडवजाई देवीची मूळ स्थान जुने मंदिर पांडवगडाच्या पायथ्याशी असून ताज्या यात्रे दिवशी दुपारी 4 वाजता ढोल ताशा सनई चौघडा वाद्यांच्या गजरात या मंदिरात काठी पूजनासह देवीचा गोंधळ पूजा व आरती समस्त ग्रामस्थांच्या महिला व पुरुषांच्या हस्ते मनोभावे पूजनासह देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी दिसून येते व पालखीतील देवी देवतांच्या पूजेला मिरवणुकीला सुरुवात केली जाते व गंडाळी येथील हनुमान मंदिर येथे देवीची आरती पूजा करून देवीला गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो। गावातील प्रत्येक कुटुंबियांच्या घरासमोर पालखीचे देवी देवतांचे दर्शन घेण्यासाठी पालखी छबिनाच्या गजरात मिरवली जाते। ढोल ताशांचा नाद व गुलालांची उधळण व भक्तिमय वातावरण हे वेगळेच पाहण्यासारखे दिसून येते व रात्री स्थानिक ग्रामस्थांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले असून दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी परंपरेनुसार शिळी यात्रा सुरुवात होते। सकाळी 10 वाजता परंपरेनुसार बहुरंगी लोककला तमाशाचे आयोजन करण्यात येत असून या यात्रेचा मूळ गाभा म्हणजेच मातीतला कुस्ती आखाड्यातील उत्कृष्ट कुस्त्यांचा खेळ 100 रुपयांपासून 25,000 रुपये इनामांच्या कुस्त्या होतात। कुस्त्या हा पांडेवाडी गावचा अतिशय जिव्हाळ्याचा व याच गावातून महाराष्ट्र केसरीसह संपूर्ण भारतभर आपले नाव कमवीत कुस्तीवीरांनी आपल्या कुस्तीच्या खेळात सातारा जिल्ह्यातील पांडेवाडी गावाचे नाव गगनचुंब शिखराला नेऊन ठेवले असून एकापेक्षा एक पैलवान या गावातून महाराष्ट्राला मिळाले। पैलवानांसह महिला पैलवान सुद्धा नव्याने या गावात तयार होत असून मातीतील या कुस्तीच्या खेळाला पांडेवाडी गावातील पैलवानांचे नावारूपाला आलेली कुस्तीच्या डोळ्याचे पारणे फेडतात। गावचे सरपंच संतोष विठ्ठल फनसे, रामचंद्र नारायण साबळे, अशोक येवले पाटील, शंकर येवले, चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनासह पैलवान नितीन शिंदे, आकाश दळवी, सचिन शिंदे हे प्रामुख्याने आखाडा कुस्तीचे नियोजन करीत सर्जेराव शिंदे, प्रमोद साबळे, बाजीराव येवले यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले असता वर्षानुवर्ष कुस्तीचा खेळ कायम ठेवण्याचे काम पांडेवाडी गावचे कुस्तीचे वस्ताद बाळकृष्ण साबळे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते। स्थानिक पैलवान करीत निश्चितच 2 दिवसाच्या यात्रेला पांडवजाई देवीच्या पुण्याईने शेती भरभराटीची ग्रामस्थांना मिळत असून प्रगतशील आदर्श पांडेवाडी गाव आहे असे जुने जाणते 80 ते 100 वर्षाच्या वयोगटातील ग्रामस्थांनी व्यक्त केले असून यात्रेनिमित्तचा हा उत्साह म्हणजे शिळी यात्रेच्या दिवशी मांसाहार भोजनात होत असून अतिशय आनंदाने यात्रा या वर्षी सुद्धा संपन्न झाली। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल प्रतिनिधी चंद्रकांत काळे, रायगड माथेरान। नमस्कार, मी पैलवान प्रमोद बाळकृष्ण साबळे, ग्रामस्थ पांडेवाडी। या वर्षीची माहे पौर्णिमेची यात्रा दिनांक 5/2/2023 वार शनिवार रोजी ताजी यात्रा व 6/2/2023 वार सोमवार रोजी शिळी यात्रा आयोजित केली। ही यात्रा 1957 सालापासून अखंड परंपरा जपून साजरी केली जाते। ताज्या यात्रे दिवशी सकाळी देवीची विधिवत पूजा व आरती केली जाते। दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत देवीच्या पालखीची व मानाच्या काठीची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजागाजात निघते।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.